कशा आहात? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताल. मी अक्षता विथ बेबी लाईफमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते. तर तुम्हाला थंबनेलवरनं समजलंच असेल की हा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती आहे आणि म्हणजे दुसरं बोलण्यापेक्षा डायरेक्ट मी टॉपिकवरती येते. तर 80 ते 85% लोकांना डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम असतोच. त्यातला 30 ते 40% डॅन्ड्रफ घालू शकतात, कारण का त्यांना गोष्टी माहितीच नसतात आणि कारण का त्या गोष्टींची काळजी घेत. आणि डॅन्ड्रफ होणं म्हणजे हे नॉर्मल गोष्ट आहे. प्रत्येकाला डॅन्ड्रफ होतो आणि नॉर्मल गोष्ट तुमच्या माझ्यात सगळ्यांच्यात कोंडा हा आहे. थोडा जर असेल ना ते नॉर्मल गोष्ट आहे, बट तुमचा कोंडा डायरेक्ट वरती दिसतोय, खांद्यावरती पडतोय किंवा खाज उठते, खपल्या निघतात, तर तो तुमचा कोंड्याचा प्रॉब्लेम आहे महत्त्वाचा. ओके, तर आपण पहिल्या गोष्टी जाणून घेऊया की डॅन्ड्रफमुळे काय काय होऊ शकतं. ओके, तर पहिली गोष्ट जी आहे की डॅन्ड्रफमुळे हेअरफॉल भरपूर प्रमाणात होतो. भरपूर म्हणजे भरपूर प्रमाणात. ओके, तर पहिलं रिझन जे आहे डॅन्ड्रफमुळे काय होतं तर केस गळती भरपूर होते. दुसरी गोष्ट म्हणजे केस म्हणजे स्कॅल्पवरती सूज येणं. ज्यावेळेस आपण खांजवतो त्यावेळेस सूज ऑब्विसली येते. तिसरी गोष्ट म्हणजे टक्कल पडणे. वेळोवेळी जर कोंड्याचा विलाज केला नाही तर तुमचे डोक्याचे केस गळून अक्षरशः टक्कल पडू. कोंडा न होण्यासाठी जे कारण करणार आहे त्या अगोदर आपल्याला जाणणं गरजेचं आहे कोंडा का आणि कशामुळे होतो. त्यामुळे आपण त्या गोष्टी टाळून कोंडा पण देखील आपण टाळू शकतो. ओके, तर पहिली गोष्ट म्हणजे आहे की केस वेळोवेळी न धुणं. ओके, केस वेळोवेळी न धुणं म्हणजे आठवड्यातनं 2दा तुम्ही ॲटलिस्ट धुवायलाच हवे केस. तुम्ही 8 दिवसातनं एकदा धुताय, 15 दिवसातनं एकदा धुताय तर ते चालणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची की शॅम्पू. हो, शॅम्पू ज्यावेळेस तुम्ही प्रत्येक वेळेस 6 महिन्यांनी, वर्षातने, 15 दिवसातनं तुम्ही जो शॅम्पू चेंज करता तो मेन मुद्दा आहे कोंडा होण्याचा. की ह्या फ्रेंडने हे सजेस्ट केलं, त्या फ्रेंडने ते सजेस्ट केलं, केस असे होतात, केस सिल्की होतात, केसाचा हेअरफॉल होत नाही. केसाचा हेअरफॉल होणं म्हणजे कोंड्याचं 40 ते 50% योगदान आहे. ओके, तर त्या अगोदर कोंड्याचा विलाज करा. शॅम्पू तुम्हाला जो सूट होतोय तोच यूज करा. लहानपणापासून जो यूज करत आला आहे तो यूज करा. आणि माइल्ड शॅम्पू असेल तर अतिशय चांगली गोष्ट आहे. तिसरी गोष्ट म्हणजे ऑइल न करणं. केसाला टाइम टू टाइम ऑइल न करणं. ज्या टायमिंग म्हणजे आठवड्यातनं ज्या वेळेस तुम्ही केस धुणार आहेत आदल्या रात्री किंवा 1 तासा अगोदर केसाला ऑइल करणं गरजेचं आहे. मी एक हेअर ऑइल यूज करते माझ्यासाठी, तर ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्या व्हिडिओची लिंक देते, तुम्ही ते जाऊन पाहू शकता. ते ऑइल जमत नसेल म्हणजे कायकांना त्या गोष्टी मिळत नाहीत टायमिंगला, तर तुम्ही ॲटलिस्ट तेल गरम करताना म्हणजे तेल गरम करा, त्यामध्ये कढीपत्ता टाका, मेथीदाणा टाका, ते चांगलं उकळा आणि ते थोडंसं थंड झाल्यावरती केसाला तेल लावा. तेवढं तरी करा, कारण का कढीपत्ता आणि मेथीदाणा हे प्रत्येकाच्या घरात मिळून जातं. त्यामुळे ह्या तरी 2 गोष्टी ना त्यामध्ये टाका आणि हेअरला ते तेल लावा. ओके, तर तिसरी गोष्ट म्हणजे केस ओली राहणं. केस ओली ज्यावेळेस म्हणजे आपण हेअर वॉश करतो आणि आपल्याला कुठेतरी जायचं असतं, डायरेक्ट तसं केस बांधतो आणि निघून जातो आणि ते सतत प्रत्येक वेळेस होतंय, तर ते मेन आहे कारण का ते केस ओली राहतात, डॅन्ड्रफ होतो, केसाला बुरशी पण लागू शकते, इथपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे केस ओली कधी बांधायचं नाही. परत 5वी गोष्ट आहे हेअर ड्रायरचा यूज जास्त प्रमाणात करणं. हेअर ड्रायर हा तुम्हाला खरंच गरज आहे की आपल्याला नाही होऊ शकत त्यावेळेस तुम्ही ते यूज करा, पण रोज ज्या वेळेस तुम्ही केस धुताय आणि हेअर ड्रायर यूज करताय अजिबात प्लीज करू नका. तर आता बघूया आपण डॅन्ड्रफ घालवण्यासाठी काय काय करू शकतो.
तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू यूज करू शकता, तो पण माइल्ड असेल तो. दुसरं म्हणजे अँटी डॅन्ड्रफ ऑइल यूज करू शकता. 2 गोष्टी आहेत, तो तुम्ही दोन्ही यूज करा. अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू आणि अँटी डॅन्ड्रफ ऑइल हे यूज करायला विसरू नका. जर तुम्हाला अतिशय प्रमाणात जर तुमच्याकडे तो म्हणजे तुमच्यात कोंडा आहे तर ओके, तर ह्याने खूप फरक पडतो. त्याचबरोबर जे मी तुम्हाला अगोदर सांगितलं त्याची जर काळजी घेतली, वेळोवेळी तुम्ही केस धुणं, वेळोवेळी केस सुकवणं, वेळोवेळी तेल यूज करणं, जो तो तुम्हाला सूट होतो तो शॅम्पू यूज करणं, त्याचबरोबर बाहेर जाताना स्कार्फ लावणं, तर ह्या गोष्टी टाळून तुम्ही केस खराब होण्यापेक्षा वाचू शकता. आणि हे 2 गोष्टी की अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू आणि अँटी डॅन्ड्रफ ऑइल यूज करू शकता. आणि आता मेन मुद्द्यावरती येऊया आपल्या की होम रेमेडीज. डॅन्ड्रफसाठी होम रेमेडीज कोणते? तर तुम्हाला शॅम्पू यूज करायचा 50%, घरचं यूज करायचं 50%, तर ह्याने तुमचा डॅन्ड्रफ निघून जाऊ शकतो. तर मला तर ॲटलिस्ट गरज नाही पडली शॅम्पू किंवा हेअर ऑइल यूज करायची, कारण का माझा नॉर्मली ज्या वेळेस होतो त्या टायमिंगला मी हेअर मास्क यूज करते, त्याने ते निघून जातो. कारण का हिवाळ्याच्या प्रमाणात टोटल सगळ्यांच्याच केसात कोंडा होतो. ओके, तर होम रेमेडीज पहिली जी की मी यूज करते ती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. तरी ते ना मी मस्तपैकी ॲलोवेरा जेल घेतलं आहे आणि हे पूर्ण फ्रेश आहे, जेणेकरून याच्यात कडवट जपणा असतो ना, त्याने डॅन्ड्रफवरती खूप प्रमाणात आणि हेअरफॉलवरती खूप प्रमाणात फरक जाणवतो. आणि ॲलोवेरा केसांना मॉइश्चर पण देते, त्यामुळे ना इथे ॲलोवेरा घेतलं आहे. जर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही ॲलोवेरा जेल पण यूज करू शकता. बट काय होतं ना, त्या ॲलोवेरा जेल असताना त्या म्हणजे ते जे इफेक्ट आहे ना ते बऱ्यापैकी येत नाही त्याच्यात. जे नॅचरल ॲलोवेरा जेल म्हणजे ॲलोवेरा असतं त्याचबरोबर आहे ना, इथं मी जवळपास अर्धा पान जे आहे ना ते ॲलोवेरा घेतलं होतं. त्याचबरोबर याच्यात आहे ना मी 3 चमचा फ्रेश दही टाकलं. तुमच्याकडं जरा थोडं आंबट असेल ना तरी चालेल. त्याचबरोबर अर्धा लिंबू टाकलं आणि याच्यात आहे ना मध टाकायचा, जेणेकरून आहे ना ते केस सॉफ्ट होतील. आणि याच्यात आहे ना मस्तपैकी असं आपलं जे घरचं खोबरं तेल आहे ना ते टाकायचं आणि मिक्सरमध्ये चांगलं वाटून घ्यायचं ते, आणि इथं पेस्ट तयार होते आपली. तर ही पेस्ट आहे ना थोडीशी लिक्विड फॉर्ममध्ये होते आणि ते लावायला इझी होतं. बट तुमच्याकडे दही जर एकदम फ्रेश आणि घट्ट एकदम साईवाला जर असेल ना तर चांगली गोष्ट आहे. आणि ते लावायला पण भरपूर म्हणजे थंड वाटतं ते लावल्याच्या नंतर ना. केस चांगल्या मस्तपैकी असं वेंचरून घ्यायचे, जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन चांगलं नीट होईल. आणि त्याचबरोबर आहे ना जिथं आपल्याला कोंड्याचा जास्त त्रास होतो ना तिथं भरपूर ते हे मास्क लावायचं. आता माझ्याकडून थोडंसं पातळ झालं आहे, कारण का माझं दही जे होतं ना थोडं लिक्विड फॉर्ममध्ये जास्त होतं, घट्ट असं साईसारखं नव्हतं त्यामुळे. आणि स्कॅल्पवरती भरपूर प्रमाणात लावायचं आणि चांगला मसाज करून घ्यायचा, जेणेकरून आहे ना ते सगळी कोंडा जो असतो ना, जर ओढला कोंडा असेल तुमच्याकडे तर तो निघून जाईल. आणि आठवड्यानं तुम्हाला ॲटलिस्ट हे म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही 2 वेळा धुणार आहे तर 2 वेळा यूज करा. आणि ॲटलिस्ट आहे ना एकदा तरी लावून येणार हे मास्क यूज करा, खूप इफेक्टिव्ह आहे. त्यानंतर आहे ना लगेच हेअर वॉश करून घ्यायचा, म्हणजे 1 तास 1.5 तास मी ठेवले आणि हेअर वॉश करून घ्यायचा. आणि चांगले ना केस झटकून घ्यायचे, कारण का ना त्यात ॲलोवेरा जेलचे जे पार्टिकल्स असतात ना ते थोडेफार राहिलेले असतात किंवा दह्याचे. आणि आज धुतलं तर दुसऱ्या दिवशी पण पुन्हा पाण्याने धुवून घेतलं ना तरी ते निघून जातं. थोडाफार वास आंबट येतो, बट प्रॉब्लेम आहे ना तर ते इलाज नाही आहे, त्याच्यासाठी हे करणं गरजेचंच आहे. ह्या प्रकारचं मी हेअर मास्क यूज करते. आणि ज्या वेळेस मला थोडं वाटतं की माझा कोंडा झाला आहे तर मी लगेच हा मास्क यूज करते, त्यामुळे मला कोंडाचं प्रमाण खूप कमी आहे. त्याचबरोबर तुम्हाला ह्या गोष्टी मिळत नसतील टायमिंगला तर तुम्ही हे यूज करू शकता. ॲपल सायडर व्हिनेगर घ्यायचा आणि थोडं पाणी घ्यायचं, म्हणजे 2 चमचे ॲपल सायडर व्हिनेगर घेतलं तर 1-1.5 चमचे तुम्ही पाणी घेऊ शकता. आणि ते डायरेक्ट स्कॅल्पला स्प्रे करू शकता किंवा कापसाने किंवा कॉटनने हे आपलं स्कॅल्पला लावून म्हणजे स्कॅल्पला लावून
15 ते 20 मिनिटं ठेवू शकता आणि त्यानंतर हेअर वॉश करू शकता. तुम्हाला हे ॲटलिस्ट आहे ना आठवड्यातनं 2दा करणार आहे तुम्ही तर 3-4 आठवडे करू शकता, तर तुमचा फरक जाणवेल. त्याचबरोबर आहे ना ॲलोवेरा जेल आणि लिंबूचा रस हे मिक्सरमध्ये चांगलं बारीक करून तो मास्क यूज करू शकता. स्कॅल्पला जास्त लावायचा, इकडे लावायचा नाही आहे, कारण का आपल्याला स्कॅल्प क्लीन करायचा, स्कॅल्पवरतीच कोंडा जास्त प्रमाणात असतो आणि ते मास्क जे आहे ते तासभर ठेवायचं आणि त्यानंतर हेअर वॉश करू शकता. त्याचबरोबर आहे ना लिंबाचा जो पाला असतो ना तो घ्यायचा, पाणी ओतायचं, ते चांगलं 10-15 मिनटं चांगलं बारीक गॅसवरती उकळून घ्यायचं आणि ते पाणी तुम्ही डोक्याला लावा आणि अर्धा 1 तासाने ते परत नॉर्मल पाणी धुवून शॅम्पूने धुवून टाकू शकता. तर तुम्ही हे होम रेमेडीज जर यूज करत असाल ना तर तुमच्या कोंड्याला बऱ्यापैकी फरक जाणवू शकतो. नॅचरल गोष्टी आहेत, इफेक्ट करतात, बट ते हळूहळू करतात, हे गोष्ट समजून घ्या. पहिली गोष्ट, शॅम्पू जो आहे तो आपला स्कॅल्प क्लीन करतो, केस वाढवत नाही किंवा केस स्ट्रॉंग करत नाही, कुठल्या गोष्टी करत नाही. तुम्हाला हेअर ऑइल यूज करणंच गरजेचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे हे जे नॅचरल गोष्टी तुम्ही यूज करणार आहेत तर त्याचं इफेक्ट स्लो होतो. त्यामुळे हे तुम्ही नीट लक्षात घ्या. आणि हे होम रेमेडीज होत्या माझ्या. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला इथे सेंड करते, बाय.